भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला द्वितीय स्कंद चालू आहे. द्वितीय स्कंदातील अध्याय 8. 8व्या अध्यायामध्ये आपण राजा परीक्षिताचे विविध प्रश्न पाहणार आहोत. तर राजा म्हणाला, भगवन, आपण वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात. जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली, तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला. कारण अचिंत्य शक्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंताच्या कथाच लोकांचे परममंगल करणारे आहेत. म्हणून मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो. अहो महाभाग, आपण मला असा उपदेश करा की ज्यायोगे मी माझ्या आसक्तीविरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेल. जे लोक श्रद्धेने त्यांच्या लीलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात, त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रकट होतात. श्रीकृष्ण कानांच्या छिद्रातून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमलावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो, त्याप्रमाणे भक्तांच्या मनातील दोष नाहीसे करतात. रागद्वेषादी क्लेशांपासून मुक्त होऊन ज्याचे हृदय शुद्ध होते, तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही. ज्याप्रमाणे प्रवासाचा क्षीण झालेला वाटसरू आपले घर सोडित नाही. भगवान, जीवाचा पंचमहाभूतांशी संबंध नसताना त्याचे शरीर पंचमहाभूतांपासूनच बनते, हे आपोआप होते की अन्य काही कारणांमुळे? आपण या गोष्टींचे मर्म जाणत आहात. आपण सांगितलेत की भगवंतांच्या नाभीतून जे कमळ प्रकट झाले, त्यातून सृष्टीची रचना झाली. हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी जसा परिच्छिन्न आहे, तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले. हे कसे? ज्यांच्या कृपेने सर्व भूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, ज्यांच्या नाभी कमलातून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते स्वतःच्या त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते, ते भगवंत सृष्टीची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलयाच्या कारण आहेत. सर्वांतर्यामी आणि मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोठे व कोणत्या रूपात शयन करतात. पहिल्यांदा आपण सांगितले होते की विराट पुरुषाच्या अंगापासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती, आणि नंतर हेही सांगितलेत की लोक आणि लोकपालांच्या रूपात त्याच्या अंगाची कल्पना झाली. या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय? महाकल्प आणि त्याच्या अंतर्गत अवांतर कल्प किती आहेत? भूत, भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते? स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्य सुद्धा ठरलेले आहे काय? अहो ब्रह्मश्रेष्ठ, कालाची सूक्ष्मगती आणि स्थूल गती कोणत्या प्रकारे जाणली जाते? विविध कर्मामुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात? देव, मनुष्य इत्यादी योनी सत्व, रज, तम या 3 गुणांच्या फलस्वरूपच प्राप्त होतात. त्या इच्छिणाऱ्या जीवांपैकी कोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कर्मे करतात? पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप, त्यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होते? ब्रह्मांडाची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिणामे सांगा. त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे, वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्मांचे निरूपण करा. युगांचे भेद, त्यांची परिमाणे, त्यांचे वेगवेगळे धर्म, तसेच भगवंताच्या विभिन्न अवतारांची परम आश्चर्यमय चरित्रे सुद्धा सांगा. मनुष्यांचे साधारण आणि विशेष धर्म कोणकोणते आहेत? भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे, राजर्षींचे आणि संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा. तत्वांची संख्या किती आहे? त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते? भगवंतांची आराधना आणि आत्मयोगाचा विधी कोणता आहे? योगेश्वरांना कोणकोणते ऐश्वर्य प्राप्त होते आणि अंती त्यांना कोणती गती मिळते? योग्यांचे लिंग शरीर कोणत्या प्रकारे भंग होते? वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे? सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय कसा होतो? तळी, विहिरी खोदणे इत्यादी स्मार्थ, यज्ञ, योगादी, वैदिक तसेच काम्य कर्माचा आणि धर्म, अर्थ, काम यांच्या साधनांचा विधी काय आहे? प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते? पाखंडांची उत्पत्ती कशी होते? आत्म्याच्या बंध मोक्षांचे स्वरूप काय आहे आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो? भगवंत परमस्वतंत्र आहे. ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षी भावाने उदासीन कसे राहतात? भगवन, मी हे सर्व आपल्याला विचारित आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. महामुने, आपण कृपा करून क्रमश या प्रश्नांचे
तात्विक निरूपण करावे. या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवांच्या समान प्रमाणभूत आहात. दुसरे लोक पूर्व परंपरेने ऐकली सांगितलेलीच माहिती सांगतात. ब्राह्मण रागवलेल्या ब्राह्मणांच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही, कारण मी आपल्या मुखकमलातून निघणाऱ्या भगवंताच्या अमृतमय लीला कथांचे श्रवण करीत आहे. सूत म्हणाले, जेव्हा राजा परीक्षिताने सुतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लीला कथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा सुखदेव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत महापुराण सांगितले, जे ब्रह्मकल्पांच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. पांडुवंश शिरोमणी परीक्षिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले होते ते त्या सर्वांचे क्रमशः उत्तर देऊ लागले. अध्याय 8 समाप्त.